आणि त्या माणसाचा दरारा होता, अभाव. जेव्हा रामटेक बंगल्यावर आमदारांची बैठक चालू होती, शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री करायचं, ते यशवंतरावांचा फोन आला होता. मी त्याचा साक्षीदार आहे. ते यशवंतराव तिकडून काय बोलत होते आम्हाला माहित नाही, पण हे जे काय बोलत होते त्यावरून अंदाज असता की बाबा थांबा, तुम्ही घाई करू नका. स्वर्णसिंग त्यावेळेचे अध्यक्ष काँग्रेसचे परदेशात आहेत, ते आल्यानंतर आपण निर्णय करू, असं काहीतरी ते सांगत असावेत. कारण किसनवीर जे इकडून बोलत होते, पवारसाहेबांच्या हातून त्यांनी फोन खेचून घेतला आणि म्हणाले, साहेब ते स्वर्णसिंग मी काही ऐकणार नाही. त्यांचे ऐकलेले शब्द तुम्हाला सांग, स्वर्णसिंग काही ऐकणार नाही, हे सरकार आम्ही पाडणार आहोत, तुम्ही आता फोन करायचा नाही. आणि फोन त्याने आपटला आणि दुसऱ्या दिवशी सरकार पडलं दादाचं. पण दादा म्हणाले त्यांना, अरे शरद, मी पण मलाही पाडायचंय, मला कुठे चालवायचं.